गाईस, कशा आहात तुम्ही तर बराच असाल. मी पण बराच आहे. आज आपण ड्रॉइंग काढणार आहोत विराट कोहलीची. मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो की आपण विराट कोहलीची ड्रॉइंग काढणार आहोत आणि ती ड्रॉइंग चारकोल स्टिकने काढणार आहोत. पहिले आपण आर्ट आणि ग्रीड मेथडने आर्ट वगैरे काढून ग्रीड मेथडनी आर्ट काढून घेऊया. ग्रीड मेथडनी आपण हे करूया. पहिला आपली आउटलाईन काढूया. त्यांनी मागच्या ब्लॉग वगैरे त्यांनी बघून घ्या. आणि आपल्याला जी चारकोल स्टिक पाहिजे ती काय माहीत भेटणार की नाही, कारण की आमच्या एरियात चारकोल स्टिक भेटणं इम्पॉसिबल आहे. मला तर वाटत नाही भेटणार, तरी मी ट्राय करणार. इकडं आहे स्टेशनरी, आमच्या इकडे ती स्टेशनरी, तिथे सगळं काय मी जे पण असं आर्टचं सामान आहे ना त्या स्टेशनरीवरून घेतलं. तर काल मी त्या स्टेशनरीवर गेलो नव्हतं, आज मी जाईल. वाटलं सर तिथूनच मी आनंद, पण काय माहीत त्याच्याकडे भेटणार की नाही, कारण की त्याकडे काही सामान असतो, जसं का चारकोल सारखं असतं त्याच्याकडे. चारकोल सॉफ्ट वगैरे, चारकोल मीडियम त्याच्याकडूनच घेतलेली. सो म्हणून मी त्याच्याकडे आज जाऊन बघल, जर का भेटलं तर ठीक, नाहीतर आपण आपल्या कालसारख्या त्याला करूया. सगळे पेन्सिल मिक्स करून त्याची बॅकग्राऊंड काढूया, कारण की आपल्याकडे काय पर्यायच नाही. बघू शकतात हे झालेलं आहे. इकडं बघू शकतात माझं सेटअप, आणि इथं वेग केलेलं आहे इकडं. आता आपल्याला फटाफट इथं ते ठेवून अख्खा आपण ग्रीड मेथड करून आउटलाईन केल्यावर भेटतो. माझा एक ग्रीड मेथडचा हे असतो, काय म्हणतात, ग्रीड मेथडचा माझा ॲप असतो, जे सगळे यूज करतात ना, जे आर्टिस्ट शिखाज ॲप, शिखाज आर्ट वगैरे जे यूज करतात ना, ते मी नाही यूज करत. मी थोडे अलग पॅटर्नचे यूज करतो. जसं बघू शकतात बाजूला भेटतच असेल, आणि ह्या साईडला रिफरन्स फोटो असेल. सो ती वाली रिफरन्स फोटो पैकी घेणार आहे. सो चला आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया आणि सगळं पसारा वगैरे करून आउटलाईन केल्यावर भेटतो. आउटलाईन झालेली आहे, बघू शकतात माझी आउटलाईन. ही आउटलाईन तर कम्प्लीट झालेली आहे. कशी आहे सांगा. एकदम परफेक्ट विराट कोहली तर नाही वाटत आहे, पण बिगिनर्सच्या हिशोबाने मी थोडं भारी तर केलं आहे, बघू शकतात तुम्ही. सो ते तर मी परफेक्ट केलं आहे. मम्मी वगैरे आलेली आहे आणि मी इकडे बसलो आणि मी आता खाली गेलेलो, म्हणून थोडासा वेळ लागला करायला. काय नाही, आता आपण आहे ना शेडिंग आहे ना चारकोल सोबतच करूया गाईज, कारण की चारकोल स्टिक मला हवी आहे, आणि ती जेव्हा चारकोल स्टिक येणार तेव्हाच मजा येणार. बघू शकता तिकडं हे चालू आहे गॅस, आणि इकडं मम्मी आहे, इकडं दीदी, बाकी सगळं आहे एकदम परफेक्ट. आणि दिस इज माय स्टुडिओ. माय घराची ट्यूर बघू शकतात. तिकडं हॉल आहे, गेट आहे, आणि इकडं खुर्ची वगैरे, फ्रीज आहे, डबल डोर वगैरे, वॉशिंग मशीन वगैरे, सगळं बाथरूम आहे. बाथरूमला नाही दाखवत. तर बघू शकता इकडं जेवण बनतोय मस्तपैकी. बघू शकता इकडं देवघर आहे. अरे माझ्या देवघरच्या मागेच गणपती बाप्पाची होती, तितकंच देवघर लावून टाकलं यार. गणपती बाप्पा बिचारा मागे बसले, क्या हुआ. आणि इकडं माझे सगळे ड्रॉइंग, ह्याच्यामध्ये फक्त तीनच कलरिंग आहे. एक झुरूची, एक गोजोची, आणि एक ह्याची. मी झुरूची आणि गोजोची अल्कोहोल मार्कर्सने केलेली. बघू शकतात आता अल्कोहोल मार्कर्स इथं आहे पडलेले, कारण की अल्कोहोल मार्कर्स खूप चांगला रिस्पॉन्स देतो. अल्कोहोल मार्कर्स आवडतं तुम्हाला, पण काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सो आता बघू शकतात इकडं यार, पण दुरून व्यवस्थित तर वाटायला लागली की हा भाई विराट कोहली आहे, वाय भेटी आहे विराट कोहलीची. सो शिट्टी वाजली. तर आईला मी टाइमलेस व्हिडिओ घेतलाच नाही यार, थांब द्या. आता तर आपण जेवण करूया मस्तपैकी. मग चारकोल स्टिक खालून आणल्यावर तुम्हाला भेटतो, चारकोल स्टिक आणल्यावर भेटतो, कारण की जेव्हा चारकोल स्टिक येणार तेव्हा आपण शेडिंगला स्टार्ट करूया गाईस. चलो. परत खाली गेलेलो, पण मला चारकोल स्टिक सापडलं नाही. मी लांब गेलो तरी ते बोलले नाही चारकोल स्टिक सगळे संपले, तर भेटलेच नाही. तर मी हे 30 रुपयाचं हे मेकॅनिकल पेन्सिल आणली, बघू शकतात मेकॅनिकल पेन्सिल आणली, आणि 10
10B ची ड्रॉइंग पेन्सिल आणली. आता माझ्याकडे 2 झालेल्या आहेत 10B ची, एक 6B ची आणि एक 10B ची, अशा 2 झालेल्या आहेत. आणि मेकॅनिकल पेन्सिल म्हणजे आपला आर्ट मटेरियल जास्त होत चालले. बघू शकतात मी इकडे तर केलं विराट कोहलीची. तर चला आपण ह्याला शेडिंग देऊया. बघू शकतात शेडिंग तर झालेली आहे. भाई काय पण बोला यार, मला आहे ना ही वाली मेकॅनिकल पेन्सिल खूपच आवडली. कारण की मेकॅनिकल पेन्सिलने शेडिंग आहे ना तुम्ही करायला गेलो तर खूपच भारी होती. म्हणजे आपण हे करतो ते पण खूप भारी होतं. म्हणजे जसं आयब्रोला आपण कसं हे व्यवस्थित करत नाही तसं ते व्यवस्थित होऊन जातं. आम्ही त्यांचे हे तर बनवलं आहे. सो अजून आपल्याला त्यांचं हे तर करायचं आहे. सो विराट कोहली तर आता वाटत नाही. आय थिंक पूर्ण ड्रॉइंग झाल्यावरच वाटेल. हा वाला पार्ट थोडा जास्तच झाला, थोडा कमी करून टाकूया. लगेच रफ केला. हां बस आता परफेक्ट तर वाटत नाही, तरी थोडासा पार्ट घेऊन टाकू. यस, कंप्लीट झालेला आहे गाईज. सो आता आपण आहे ना त्यांचे हेअर करूया. चला, आज बघू शकतात विराट कोहलीची तर ड्रॉइंग अर्धी कंप्लीट झालेली आहे. बघू शकतात तुम्ही, खूपच नाईस अशी झालेली आहे. आता आपल्याला शेडिंग करायचं आहे. म्हणजे शेडिंग तर झालीच आहे, पण त्याला व्यवस्थित शेडिंग अजून झाली नाही. वाईटच दिसतंय सगळं तरी पेजवर. थोडं ब्लॅक करूया. कैसे 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 ते गाणं आहे ना, ते गाणं आहे बिग बॉसमध्ये कोणी तर अम्माल, ज्याला माहिती असेल त्याने हे गाणं गायलं आहे. सो आता चला आपण त्याचं गाणं करूया आणि नेक हे 2 करून भेटतो. बघू शकतात मी झालेलं आहे माझं गळ्याचं आणि कानाचं. सो आता आपण ह्याचं करूया त्यांच्या क्लोथचं. लवकर करून भेटतो कारण की बिलकुल पण टाईम नाही आहे. काय झालेलं आहे माझं क्लोथचं पण ड्रॉइंग. बघू शकतात विराट कोहली एकदम परफेक्ट झालेला आहे. आता आपल्याला त्याच्या बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर द्यायचा आहे. मला माहिती नाही ते व्यवस्थित दिसेल की नाही, तरी आपण ट्राय करूया. मला वाटते भारीच दिसेल. तर चला करूया. लगेच आपलं फायनल टच करून भेटतो. फायनल झालेला आहे. खरंच ड्रॉइंग खूप भारी आहे. आजसाठी एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. ड्रॉइंग बघून जावा, खूपच भारी ड्रॉइंग आहे.